भाई कालचा उपास सुटला ना आपला आता ना व्हेज ना अशा गर्दी पण या हातीला पैसे दिले तरच तो हाती आपला आशीर्वाद देतो. फ्रॉम हम्पी. तर मंडळी आपण हम्पीला पोहोचलो. रात्री पोचून आपण इथे हा रूम घेतला आहे. तर रूममध्ये पासारा बघू शकतो आपण कशा प्रकारे आहे. तर हा 2 बेड आहे, सिंगल बेड आहे आणि आतमध्ये 2 बेड असा हा आम्हाला रूम भेटला आहे. तर सगळी मंडळी रेडी झाली. तर समीर काहीतरी विसरला म्हणून तो शोधायला आला आहे, गाडीची चावी शोधायला आला आहे तो. आणि जायचं आपला आता नाश्ता करू आणि मग हम्पी फिरायला जाणार आहोत. तर मग चला तर मग जाऊया. गाडी इथं पार्क केलं घरला आलोत आपण. तर बघूया काय आपण नाश्ता मागवतोय. तर विपुल काय खाणार तो आज? भाई कालचा उपास सुटला ना आपला दैनावरून. तर इकडं व्हेजच तुला भेटेल, घाबरू नको. साला तुम आये नहीं, खत्म कर लिया अभी. व्हेज ना यार. इथं पार्क केला त्यांनी. समोरला आपण हा जो बॅनर बघतोय विरूपाक्ष मंदिर हा बघा इकडे आहे. जायचं आहे आतमध्ये आपल्याला. तर आपले पार्टनर फोटो शूट करतात, फोटो काढतात. क्या बोलते पब्लिक बोले तो तकलीफ. आपण हा जो हम्पीमधील विरूपाक्ष मंदिर आहे तर याची जर हिस्ट्री जर बघितली तर भगवान विरूपाक्ष म्हणजेच भगवान शंकर यांच्या पत्नीचं नाव पंपा असे होते. तर या मंदिराला पंपापती देखील मंदिर म्हटलं जातो. आणि आपण इथे हम्पी फिरण्यासाठी आलो. तर हम्पी कर्नाटक राईडचा आपला हा 4था दिवस आहे. आणि या 4थ्या दिवसामध्ये आपण हम्पीमध्ये पोचून आपला हा हम्पीमधला विरूपाक्ष मंदिर आपण बघायला आलो. तर आपले पार्टनर समोरला फोटो काढतात. तर आपण मंदिरात देखील जाऊन बघणार आहोत. तर मंदिर कशा प्रकारे आहे. प्रकारे हा विरूपाक्ष टेम्पल आहे हम्पीमधला पहिला ठिकाण. तर आपण पहिल्या ठिकाणी पोचलो आणि आपल्या राईडचा हा 4था दिवस आहे. तर हम्पी कर्नाटक राईड आपली सक्सेस होत आलेली आहे. तर हा जो आपला समोरला जो मंदिर दिसतो त्या मंदिराला विरूपाक्ष पंपापती मंदिर देखील म्हटलं जातोय. तर आतमध्ये जाऊन आपण बघूया काय आहे ते. तर आपला कुणाल, दीपक परदेशी, विपुल पाटील और अपना यमके मिया. तर समोर लावून शूज काढायचं आहेत. तर मग शूज काढून वगैरे आपल्या मंदिरात जायचं आहे. चला तर शूज काढू आणि मंदिरामधला परिसर कशा प्रकारे आहे ते आपण बघू. इथे आपण चप्पल वगैरे काढलीत आणि चालत मंदिराच्या दिशेने. Let's play the game. तर मंदिराच्या आतमध्ये आपण आलो. तर इथे समोरलाच 2 नंदी दिसतात. आणि इथली जी मंदिराचा परिसर अप्रतिम. अजून आतमध्ये जायचं आहे आपल्याला. हा फक्त बाहेरचा एरिया आहे मंदिराच्या. तर सर्वजण फुल जोशमध्ये हम्पी राईड करत आहोत. आणि आपल्याला हम्पी राईड करताना भरपूर असे रोडमध्ये अनुभव देखील आले आहेत. रोड कशा प्रकारे होता, नाईटला राईड कशी केली, काय केली ती पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला नक्की भेटणार आहे. तर नक्की ही हम्पी सिरीज आहे ती पूर्ण बघा आणि कशा प्रकारे काय काय मला अनुभव आले ते तुम्ही घेऊ शकता. स्पेशल एक
मेरा साथी 10 रुपये ही आहे लक्ष्मी हाती. तर आम्ही आपला आशीर्वाद दिला आहे. तर आपण पैसे दिले तरच ती सोड आपल्या डोक्यावर ठेवतो, नाही तर केली किंवा काहीतरी दिले तर ती आपला आशीर्वाद नाही देत. तुम्ही देखील आलात तर या आशेने पैसे त्याला द्या आणि तुम्हाला आशीर्वाद दिला. इथून हा उजेड येतो. उजेड पूर्णपणे समोर अशा गर्दीमध्ये बघूया. तर मंदिर बघून आलो. मंदिरात ते आतमध्ये जाऊन दर्शन देखील घेतलं, पण मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे काही शूट नाही केला. तर पुढे आलो रिवर म्हणजे छोटा तलाव आहे. तर आपले फंटर लोक आणि आता जातोय आपल्या पुढच्या डेस्टिनेशनकडे, पुढच्या ठिकाणी थोडा. तर आम्ही इथे थोडा चिल होण्यासाठी आलो, थंड वगैरे घेणार आणि पुढे पुढच्या डेस्टिनेशनला जाणार. तर वाट बघतात एकदम जोर से. तर हा मार्केट एरिया आहे. तर पुढे जर बघितलात तर पूर्ण दुकानं वगैरे आहेत इथे. तर थंडा पण पुढे जाऊया आपण हम्पीच्या बाजारात आलोच आणि बाजाराच्या समोरला जस्ट पार्किंग आहे. तर ह्या गाडीला लाईट आहे की मस्करी आहे? ते मॅचिंगच्या वरती असेल ना, ते लावलं त्यांनी बाईने. कसलं मोठं आहे ते हॅलोजन. गाडीचा उजेड काय असेल खतरनाक. क्या ले रहा है? चष्मा मंदिर बघितल्यानंतर आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिर बघायला आलो. तर मंदिरात जाताना आपल्याला चालत जावं लागतो. 1 ते 2 किलोमीटर हा रस्ता आहे आणि त्याच्या समोर जर आपण बघितली तर ही नदी तुंगभद्रा नदी आहे आणि समोरला कोराकल राईडची ज्या होड्या आहेत म्हणजे गोल अशी एक टोपलीसारखी आहे आणि त्याला बाहेरून कोटिंग करून त्याच्यामध्ये माणसं घेऊन जी राईड करतात. आणि समोरला आपण बघतोय हा जो किष्किंध पर्वत आणि तिथे आपला श्री हनुमंत यांचा जन्म झाला होता. आपले पार्टनर. तर तुम्ही देखील नक्की हम्पीला कधी आलात तर इकडे देखील व्हिजिट करा, जेणेकरून हे पण पॉईंट तुम्हाला बघायला भेटतील. आणि जाताना हा जो प्रवास आहे तो खूप सुंदर असा आहे. तर सर्वांनी नक्की या इथे आणि आमच्यासारखा तुम्ही पण आनंद घ्या. जैसे बंड्या भाऊ लेता है और खाते खाते जाता है. तर अशा प्रकारे प्रवास करत असताना काही लोक तर सायकलवर दिसतात प्रवास करताना. तर आपला दीपक भाई पुढे आपल्याला मार्गदर्शन करत आणि समोरून पब्लिक येताना पण आपल्याला दिसतोय. MK काहीतरी वाचतोय. पुढे आहे नरसिंह टेम्पल. आपण चालत नरसिंह टेम्पल बघायला. त्याच्यानंतर पुढे मला वाटतं काहीतरी विठ्ठल रुक्मिणी टेम्पल आहे. तर असे आपण करत करत हम्पीमधले जे डेस्टिनेशन आहे ठिकाणं आहेत ते आपण कंप्लीट करणार आहोत. तर हे बघा आपले पार्टनर पूर्ण लॉगमध्ये फक्त पार्टनर आहेत, दुसरं कायच नाही. आपण नरसिंह मंदिराच्या इथं आलो, पण मंदिराच्या इथे टाळा लावला होता कारण आतमध्ये मूर्ती वगैरे नाहीत. तर समोरला सांगितलं गेलं की इथे सुग्रीव गुफा आहे आणि तिकडे किष्किंधा म्हणजेच आपल्या हनुमंतांचं जन्म जायचं आहे. आणि हे आपले पब्लिक बस स्टँड. तर फायनली आपण विठ्ठल मंदिरापर्यंत पोचलो. तर आपल्या मागे हा विठ्ठल मंदिर आहे, प्रवेशद्वार. तर भरपूर चालत आलो आणि फायनली इथे आम्ही पोचलो. तर इथे काहीतरी बोर्ड आहे
प्रवचन कक्ष आणि हा मंदिर आहे. तर आतमध्ये देखील जाणार आहोत. तर ही लोक या इलेक्ट्रिक कारमध्ये कुठे जातात माहीत नाही. तर आपण विचारू इथे. पुन्हा कुठं जातात ते? 1 किलोमीटर मध्ये या गाड्या फिरतात. पुढे जावत असला पाणी घ्या आपल्याला. आपण आलो होतो आणि ही एंट्री आहे. तर एंट्रीच्या आतमध्ये आपल्याला ती 50च्या नोटीवर जो चित्र आहे तो देखील आपल्याला बघायचा आहे आणि मंदिर देखील बघायचं आहे. तर दीपक परदेशी गेला आहे जे तिकीट काउंटरमध्ये तिकीट काढायला. तर आम्ही सध्या बाहेर आहोत. ती पुढे बघतोय काय. आणि इथे प्रत्येक ठिकाणी मॅप दिलेले आहेत आणि मॅपच्या साहाय्याने आपण कुठे काय काय फिरतोय ते देखील आपल्याला समजतोय. जर तुम्हाला देखील बघायचा असेल तर तो मॅप जर व्हिडिओमध्ये असेल तर स्क्रीनशॉट मारून तुम्ही देखील इकडं आल्यावर बघू शकता कशा प्रकारे इथले काय काय ठिकाणं आहेत आणि काय काय माहिती आहे ती. करूया आपण आतमध्ये. ऑनलाईन तिकीट आहे आणि हां ऑनलाईन शेजारी ಅವ್ರಿಗೆ हे 5 आहे. तर आतमध्ये आपण एंट्री केली आणि समोरलाच हा बघतोय आपण हा रथ. वाव सुंदर नजारा. आणि बघतो आपण समोरला हा रथ जो 50च्या नोटीवर आहे तो हाच रथ आहे. जी कलाकृती आहे ती अप्रतिम अशी कलाकृती आहे. तर हा तिकीट ऑफलाईन एकच काढला आणि दुसरे ऑनलाईन तिकीट काढले 5. त्या नोटीवर आहे काय नाही रे 50ची नोट आणि हा रथ. मध्ये फायनली आपण आलो. तर इथे आपण बघतो तर इथे विठ्ठलाची मूर्त नाही आहे. तर की हीच जी मूर्त आहे ती आपल्या पंढरपूरला नेली आहे. इथला जो राजा होता त्यांनी इकडं स्थापित केली पण इथून पुन्हा ते पंढरपूरला घेऊन गेले आहेत. तर हा मंदिराचा गाभारा आहे आणि इथे सध्या काहीच नाही. फायनली मंडळी आपण विठ्ठल टेम्पल बघितलं आहे. तर विठ्ठल टेम्पलमध्ये जी मूर्त आहे ती मूर्त नाही आहे कारण इथला जो राजा होता त्या राजांनी इकडं मूर्त विठ्ठलाची आणली होती. आपण जर ऐकलं असेल कानडा राजा पंढरीचा तर बोलतात हा कर्नाटकमध्ये विठ्ठलाची मूर्त होती ती कर्नाटकमधून पुन्हा आपल्या पंढरपूरला घेऊन गेले आहेत. आणि इथला जो आपण जे पॉईंट बघितले विरूपाक्ष मंदिर, विठ्ठल मंदिर आणि नरसिंह मंदिर. नरसिंह मंदिरामध्ये देखील ती मूर्त नाही आहे. तर आपण बघतोय रील्समध्ये या व्हिडिओमध्ये की हा जो आपला चित्र दिसतो या चित्राची जी माहिती आहे ती देखील आपला एक भाऊ सांगणार आहे. तर ती देखील बघूया. ये जो है फ्रॉक दिखते हैं, फ्रॉक बेडक बेडक हाँ बेडूक. हाँ बेडक है. मराठी है. चाल मराठी. हाँ ये जो है बेडक दिखते हैं. हाँ. यहाँ से जो है नाग दिखते हैं. नीचे जो है शिवलिंग है. इधर जो है हनुमान जंप कर रहे हैं. हाँ ये बड़ा मकड़ है छोटा मकड़ को ऊपर लेते हैं. ये बड़ा मकड़ जो है छोटा मकड़ को दूध पिला रहे हैं भैया. इस साइड से हाँ इस साइड से ये इमेजिनेशन है शिल्पकार का. समझ गया. ओके. अरे टाइम बोलना. म्हणत का वृक्ष तर इथे इच्छा पूर्ण होतात. तर लोकांनी इथे काय काय बांधलेत आपण बघू शकतो. सुग्रीव गुफा हे काय हातमध्ये मग इकडे चला जाऊ. पत्थर के वीरेंद्र गुजरे एवढी झाली गुफा पाहिजे. तर ही गुफा आहे आतमध्ये. आवडीच आहे. एवढीच म्हणजे भाई ही आहे फक्त ही गुफा. आया 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 कैमरे में आया. पडलो असो वाचलो. पूर्ण दगड आहेत ती पूर्ण अशी चिकट झालेली आहेत. आणि आपल्या समोरला कोटिलिंगम पुढे पण आणि इथे पण आहेत. आणि अशीच
इथल्या दगडामध्ये काही ना काही मूर्ती वगैरे असे कोरलेले आहेत. तर ही पण बघू शकता आपण. लिंग आहे जे छोटे छोट्या बाजूला पण आहेत आणि पुढे नंदी देखील आहे. तर खरंच दमलो. मिल्की बार वॉटरफॉल. हे बघा अशा प्रत्येक दगडामध्ये काही ना काही मूर्ती कोरलेल्या आहेत. तर जे कोडाकेल राईडवाले आहेत ते फक्त येऊन तिथपर्यंत जातात आणि तिथे केव्स आहे बघा, गुफा आहे. त्या केव्सच्या गुफेच्या आतमध्ये जातात, काही थोडी इन्फॉर्मेशन देतात आणि लगेच येतात. फक्त अर्धा तास ते 20 मिनटं याच्यामध्ये त्यांचे 500 रुपये घेतात ते. त्यामुळे आम्ही गेलो नाही, काही नाही. त्याच 3000मध्ये आमचं मस्त असं जेवण किंवा रूम वगैरे पण होऊ शकतो. त्यामुळे आम्ही पुढे न जाता इकडे आलोत. आपण इथे आलोत आणि इथे छोटे छोटे शिवलिंग आहेत आणि मध्ये एक मोठा शिवलिंग आहे. तर ह्या जागेचं नाव कोटी शिवलिंग असा नाव आहे. तर हम्पीमधील हा देखील एक फेमस ठिकाण आहे. तर समोरला जर तुम्ही बघितली तर छोटी छोटी तर भरपूर शिवलिंग आहेत. तर पुढे बघूया का आहे का, नाहीतर मग हा देखील लॉग आपला इथे एंड करूया. आणि इथे जर बघितलं तर नंदी कोरलेले आहेत बघा. तर नंदीच्या खाली देखील लिंग बनवलेले आहेत. आणि पुढे आपण आलो तर इथे बघा अजून भारीवाले शिवलिंग आहेत. तर इथे 2 मोठे शिवलिंग आहेत आणि छोटे छोटे नंदीचे देखील कोरीव काम केलेले आहेत. तर मित्रांनो, हा देखील आपला हम्पी सिरीजमधला हा पूर्ण हम्पीचा लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. पब्लिक फोर नारोल.